बारीक बारीक पाऊस जो आहे तो या संपूर्ण परिसरात सुरूच असल्याचं आपण पाहतोय आणि या किती पाऊस आला काही झालं तरी आम्ही हलणार नाही हीच भूमिका या सर्व भारतीयांची आहे। मरीन ड्राईव्हवर जवळपास 3 लाख चाहते या ठिकाणी आहेत। विजय रॅली रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे। मरीन ड्राईव्हवरती जवळपास 3 लाख चाहते असल्याची माहिती मिळते। रात्री उशिरापर्यंत ही विजय रॅली जी आहे ती निघणार आहे, सुरू राहणार आहे, कारण गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। ही बस जी ओपन डेक बस आहे, ज्या बसमधून हे सर्व खेळाडू या ठिकाणी येणार आहेत, ती बस या ठिकाणानं या गर्दीमधून पुढे सरकणं फार कठीण होणार आहे। त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी थांबवण्याचं किंवा थोडा बाजूला सारण्याचं आव्हान देखील प्रशासनासमोर असणारच आहे। मात्र मरीन ड्राईव्हवर साधारणतः 3 लाख चाहते आणि हा आकडा आम्ही केवळ मरीन ड्राईव्हवरचा सांगतोय। वानखेडे स्टेडियम वरती देखील चाहत्यांची संख्या वेगळी आहे। वानखेडे स्टेडियम वरती खचाखच गर्दी झालेली आहे। प्रत्येक खुर्चीवरती चाहते असल्याचं आपण बघतोय। नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। वानखेडे स्टेडियम असेल, मुंबई विमानतळ असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, या सर्व परिसरामध्ये क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। आजचा दिवस सुट्टीचा सुद्धा नाहीये, वीकडे आहे, गुरुवारचा दिवस आहे, तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे। आणि आता काही कार्यालय सुटण्याची वेळ सुद्धा झालेली आहे। या संपूर्ण परिसरातली कार्यालय आता सुटतील, त्यांची देखील गर्दी या ठिकाणी असणार आहे आणि त्यांना देखील या विजय रॅलीचा आनंद जो आहे तो घेता येणार आहे। ही विजय रॅली रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी सुरू राहणार आहे। मरीन ड्राईव्हवर जवळपास 3 लाख चाहते, मरीन ड्राईव्हवर असलेले 3 लाख चाहते, वानखेडे स्टेडियम वरती असलेले सर्व चाहते। वानखेडे स्टेडियम सुद्धा खचाखच भरलेलं आहे, त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे, हे देखील आपण बघतोय।